नमस्कार. नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ह्या 9 रंगांपैकी आजचा आपला रंग आहे पांढरा. जेव्हा पांढरा आपण म्हणतो ते शांततेचं प्रतीक असं असतं किंवा स्वच्छता. पांढरा, स्वच्छ पांढरं. पांढरं म्हणलं की स्वच्छ आहे अशी एकदम कल्पना येते आपल्याला, बरोबर? तसंच ॲट द सेम टाईम जेव्हा काही आंतरराष्ट्रीय काही गोष्टी होतात तेव्हा पांढरा झेंडा फडकवला म्हणजे वी आर ॲट पीस, देर इज नो वॉर, इजंट इट? तसंच आपल्या जीवनातल्या काय अशा गोष्टी आहेत जे आपण पांढऱ्या खातो पितो, त्यातलं सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे पंचामृत. इट इज अ नॅचरल इम्युनिटी एन्हान्सर, इट इज अन इन्स्टंट एनर्जी गिवर. तर तुम्ही जर घरी असाल तर डेफिनेटली पंचामृतची रेसिपी ह्या नवरात्रीत नक्की ट्राय करा. त्याच्यात इक्वल प्रपोर्शन्समध्ये आपण दही, दूध, तूप, मध आणि खडीसाखर असं घेतो, एकत्रित करतो, देवाजवळ ठेवतो, नमस्कार करतो, प्रार्थना म्हणतो आणि मग ती सगळ्यांना देऊन आपण तीर्थ म्हणून घेतो. तर अशी ही रेसिपी डेफिनेटली ट्राय करा. ॲट द सेम टाईम आजच्या दिवसभरात फक्त पांढरे कपडे घालू नका, पण स्वच्छ मनातले विचार ठेवा आणि कांदा, लसूण, मुळा ह्या सगळ्या भाज्या नक्की खा. किंवा इव्हन दुधातलं जे गाणं आहे ना ते, दूध 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 है वंडरफुल, पी सकते हो रोज ग्लास फुल दूध. सो दूध हे सगळं गुणसंपन्न आहे. तसाच हा पांढरा रंग आहे, त्यात सगळे रंग एकत्र मिसळलेले आहेत. तर डेफिनेटली याचा आज वापर करा आणि नवरात्री सुंदररित्या साजरी करा. धन्यवाद.